डिअर स्टुडंट्स, आज आपण वेक्टरचे जे एमसीक्यूज आहेत ते कंप्लीट करू. म्हणजे 2 दिवसामध्ये आज 10 घेऊ आणि उद्याला परत 10 घेऊ. म्हणजे तुमचा वेक्टर चॅप्टर विथ एमसीक्यूज कंप्लीट होतो. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, यामध्ये पहिला जो आहे काय दिलेला आहे, मॉड ऑफ ए बार इज इक्वल्स टू 2, mod of b bar is equals to 3, mod of c bar is equals to 4, then the values of this box product is equals to. अगदी सिंपल आहे. तुम्हाला ऍक्च्युअली यामध्ये जे दिलेलं आहे यामध्ये mod of a bar, mod of b bar आणि mod of c bar ची गरज पडणार नाही. कारण याला जर आपण सिंप्लिफाय करतो तर कुठेही मॉड वगैरे ह्या व्हॅल्यूज येऊन राहिलेल्या नाही. कारण डॉट आणि क्रॉस या दोघांचं कॉम्बिनेशन तिथे होते आहे. ओके. आणि म्हणून हे फक्त तुम्हाला कन्फ्युजन साठी देणार आहे. कशासाठी? कन्फ्युजन साठी आहे. म्हणजेच तुम्हाला फक्त काय करायचंय, याला सिंप्लिफाय करायचं आहे. लक्ष द्या, ए बार प्लस बी बार, बी बार प्लस सी बार आणि सी बार मायनस ए बार. आता असं जर असेल तर काय होणार, ए बार प्लस बी बार डॉट बी बार प्लस सी बार क्रॉस सी बार मायनस ए बार, या पद्धतीने आपण करतो आहे. या बॉक्स प्रोडक्टला हा झालेला आहे ए बार, हा झालेला आहे बी बार आणि हा झालेला आहे सी बार. तर ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार होतो. फर्स्ट ऑफ ऑल वी सिंप्लिफाय द ब्रॅकेट. या ब्रॅकेटला तुम्हाला सिंप्लिफाय करायचं आहे. म्हणजेच ए बार प्लस बी बार डॉट, आता इथे काय होणार सांगा, बी बार क्रॉस सी बार, पाहून घ्या व्यवस्थित, बी बार क्रॉस सी बार, त्यानंतर मायनस बी बार क्रॉस ए बार, त्यानंतर प्लस सी बार क्रॉस सी बार, त्यानंतर मायनस प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस सी बार क्रॉस ए बार. याला आपण कशा पद्धतीने सिंप्लिफाय केलं हे लक्षात आलेलं आहे. बी बार क्रॉस सी बार माइनस बी बार क्रॉस ए बार प्लस सी बार क्रॉस सी बार प्लस इंटू मायनस दॅट इज मायनस सी बार क्रॉस ए बार. आता लक्ष द्या, यामध्ये काय होतो, परत ह्या ए बार आणि बी बार ने याला परत डॉट प्रोडक्ट घ्यायचंय. ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. पहा, आपल्याला एमसीक्यू सॉल्व करायचे, स्टेप्सची आपल्याला मतलब नसतो, कुठलाही अर्थ नाही. सरळ सरळ आपल्याला आन्सर जर काढता येत असेल तर करा. ओके. इथे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगतोय. याच्या माध्यमातून तुम्हाला वेक्टरची रिव्हिजन सुद्धा होते. ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस ए बार प्लस ए बार डॉट सी बार क्रॉस सी बारचा अर्थ काय झालेला आहे, दॅट इज 0. सी बार डॉट सी बार क्रॉस सी बार ची व्हॅल्यू काय झालेली आहे, 0. म्हणजे 0 लिहिण्याची गरज नाही, मी ही स्टेपच लिहित नाही. त्याच्यानंतर मायनस मायनस ए बार डॉट सी बार क्रॉस ए बार, त्यानंतर प्लस बी बार डॉट बी बार क्रॉस सी बार प्लस इंटू मायनस दॅट इज मायनस बी बार डॉट बी बार क्रॉस ए बार, सी बार क्रॉस सी बार that become 0 आणि प्लस इंटू मायनस दॅट इज मायनस बी बार डॉट सी बार क्रॉस ए बार. आता इथे सांगा काय होतं, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार म्हणजेच ए बार बी बार सी बार. यामध्ये रिपीटेशन आलेला आहे म्हणून 0, यामध्ये रिपीटेशन आलेला आहे म्हणून 0, यामध्ये रिपीटेशन आलेला आहे म्हणून 0, यामध्ये सुद्धा रिपीटेशन आलेला आहे म्हणून 0. त्यानंतर इथे तुम्हाला हा कोणता फॉर्म दिसतोय, सायक्लिक फॉर्म दिसतोय. हे बी नंतर सी, सी नंतर ए, म्हणजेच याला आपण ए बार बी बार सी बार असं लिहू शकतो. आता लक्षात घ्या, या दोघांची सबट्रॅक्शन झाली तर आन्सर किती आलेला आहे, 0. अँड दिस इज आवर आन्सर. सो व्हिच इज द करेक्ट ऑप्शन, 0 इज द करेक्ट आन्सर. सी इज द ऑप्शन करेक्ट. बरोबर आहे, करेक्ट ऑप्शन इज सी. आलं लक्षात. म्हणजेच आपण काय करतो आहे की हा एमसीक्यू सॉल्व करत असताना ते जे दिलेलं आहे त्याचा सुद्धा विचार करत बसू, परंतु एक कन्फ्युजन साठी आहे, काही गरज नाही आहे त्याची. कारण कुठे अँगल वगैरे दिलेला नाही, काही दिलेला नाही, त्याच्यामुळे कशाला यूज करायचंय त्याचा. आपल्याला जे सरळ सरळ आन्सर मिळतात ते. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम,
If mod of A bar is equals to 3, mod of B bar is equals to 4, then the values of lambda for which this vector is perpendicular to this, हे दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. केव्हा दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतात? ज्यावेळेस त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 असतो. मान्य आहे? ज्यावेळेस दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट 0 होतो त्यावेळेस तुम्हाला इथे ते दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून इथे काय झालेलं आहे लक्षात घ्या. सरळ सरळ घेतोय आता. A बार प्लस लॅम्बडा इंटू बी बार डॉट ए बार मायनस लॅम्बडा इंटू बी बार. ऍक्च्युअली मी प्रॉपर्टीजनी याला शिकवू शकतो, परंतु ते लक्षात राहणार नाही. आपण स्टेप बाय स्टेपच जाऊ. आता यामध्ये काय झालेलं आहे, या दोघांचा डॉट प्रॉडक्ट किती यायला पाहिजे? 0. का बरं 0 यायला पाहिजे? कारण हे दोघं एकमेकाला कसे आहे? परपेंडिक्युलर. आणि म्हणून या दोघांचा डॉट प्रॉडक्ट 0 झालेला आहे. आता काय झालं? ए बार डॉट ए बार, ए बार डॉट ए बार म्हणजे मॉड ऑफ ए बार चा स्क्वेअर मायनस ए बार डॉट लॅम्बडा इंटू बी बार म्हणजे लॅम्बडा इंटू ए बार डॉट बी बार. त्यानंतर प्लस लॅम्बडा इंटू बी बार इंटू ए बार म्हणजे लॅम्बडा इंटू ए बार डॉट बी बार, कारण डॉट प्रॉडक्ट कोम्युटेटिव्ह असतो. त्यानंतर प्लस इंटू मायनस दॅट इज मायनस लॅम्बडा इंटू लॅम्बडा म्हणजे लॅम्बडा स्क्वेअर आणि बी बार डॉट बी बार, बी बार डॉट बी बार म्हणजे मॉड ऑफ बी बार चा स्क्वेअर and that is equals to 0. This term and this term get cancelled. Mod of a bar ची व्हॅल्यू आहे, mod of a bar ची व्हॅल्यू 3, so 3 स्क्वेअर. त्यानंतर मायनस लॅम्बडा स्क्वेअर आणि mod of b bar स्क्वेअर आहे म्हणजे 4 स्क्वेअर and that is equals to 0. So 16 lambda square is equals to 9 म्हणजे lambda square is equals to 9 upon 16 म्हणजे lambda is equals to plus or minus 3 upon 4. प्लस और मायनस 3 upon 4. तर आता यापैकी कुठलं तरी एक आन्सर आपलं करेक्ट असेल तर कोणतं? तर दॅट इज 3/4. इथे जर मायनस 3/4 असतं तर ते सुद्धा आन्सर आपलं राहिलं असतं. क्लिअर? काय केलेलं आहे लक्षात आलं आहे? इथे फक्त दिलेलं होतं की दोन वेक्टर हे एकमेकाला परपेंडिक्युलर आहे तर आपण त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 घेतलेला आहे. त्यानंतर if the sum of the two unit vectors म्हणजे समजा a बार आपण घेतलेला आहे, युनिट वेक्टर म्हटलं तर त्याचा मॉड किती झालेला आहे? 1. b बार घेतलेला आहे, त्याचा युनिट वेक्टर म्हणजे त्याचा मॉड 1 झालेला आहे. आता काय म्हटलेलं आहे? इफ द सम ऑफ द टू युनिट वेक्टर म्हणजे या दोघांची सम, सो मॉड ऑफ ए बार म्हणजे ए बार प्लस बी बार या दोन वेक्टरची सम इज इटसेल्फ अ युनिट वेक्टर म्हणजे तिसरा मी परत वेक्टर घेतो दॅट इज जो युनिट वेक्टर आहे म्हणजे त्याचा मॉड हा 1 आहे. म्हणजे याचा अर्थ सी बार इज इक्वल्स टू या दोन युनिट वेक्टर ची जी सम आहे ती येणारी सम सुद्धा एक युनिट वेक्टरच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपल्याला आता काय फाइंड आउट करायचं आहे? देन वी वांट टू फाइंड आउट, तुम्हाला यामध्ये काय फाइंड आउट करायचं आहे? द डिफरन्स, त्याचा डिफरन्स तुम्हाला यामध्ये फाइंड आउट करायचा आहे. आता असं जर असेल आणि आपल्याला जर मॉड उडवायचा असेल तर काय असतो लक्षात घ्या. इथे mod of c bar is equals to mod of c bar चा स्क्वेअर is equals to mod of a bar plus mod of b bar चा होल स्क्वेअर होतो. लक्षात घ्या ही गोष्ट काय केलेलं आहे आपण. म्हणजेच मला जर यांचा मॉड घ्यायचा असेल तर मी दोन्ही साइडचा काय करतो आहे? स्क्वेअर घेतो आहे. आणि स्क्वेअर जर घेतलेला असेल तर आता इथे काय होतो आहे? mod of c bar स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर is equals to, आता इथे असं नका म्हणू, याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते काय तर mod of a bar स्क्वेअर प्लस mod of b bar स्क्वेअर
प्लस 2 टाइम्स अरे बाळांनो, आता आपल्याला ह्या ज्या टर्म्स दिलेल्या आहे या टर्म्स मध्ये काय करायचं आहे, मॉडच्या फॉर्म मध्ये याला आणायचं आहे. तर मी काय करतो आहे, दोन्ही साइडला स्वतःचाच डॉट प्रॉडक्ट घेतो आहे. म्हणजेच काय झालं, सी बार डॉट सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार डॉट ए बार प्लस बी बार. ओके, म्हणजे याचा अर्थ मॉड ऑफ सी बारचा स्क्वेअर, मॉड ऑफ सी बारचा स्क्वेअर. ठीक आहे. आणि इथे काय झालेलं आहे, तर ए बार प्लस बी बारचा होल स्क्वेअर म्हणजेच मॉड ऑफ सी बारचा स्क्वेअर दॅट इज 1 चा स्क्वेअर मीन्स किती झालेला आहे 1, दॅट इज ए बार प्लस बी बारचा होल स्क्वेअर अँड सो ए बार प्लस बी बारचा होल स्क्वेअर इज इक्वल टू 1. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. मी याला इक्वेशन नंबर फर्स्ट दिलेला आहे. आता याचा जर आपण स्क्वेअर करतो आहे तर काय होणार, मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर प्लस मॉड ऑफ बी बारचा स्क्वेअर आणि प्लस काय झालेला आहे 2 टाइम्स ए बार डॉट बी बार अँड दॅट इज इक्वल्स टू 1. मी या लेफ्ट हँड साइडला एक्सपांड केलेला आहे, सिंप्लिफाय करतो आहे. मॉड ऑफ ए बार स्क्वेअर that is 1, so 1 square plus 1 square plus 2 times a bar dot b bar is equals to 1. म्हणजेच हा 1 जर एका 1 सोबत कॅन्सल झाला तर 2 times a bar dot b bar is equals to किती झालेला आहे -1. म्हणजेच a bar dot b bar ची व्हॅल्यू झालेली आहे -1/2 and this is equation number 2. आता आपल्याला काय पाहिजे, find then the magnitude of their difference. तुम्हाला त्या डिफरन्स म्हणजे जसं ए बार आणि बी बार आहे त्यांचा डिफरन्स शोधून काढायचा आहे आणि त्यासाठी एक इक्वेशन आपल्याजवळ आहे, ए बार मायनस बी बार चा होल स्क्वेअर. हा दोघांचा डिफरन्स झालेला आहे. इथे कोणाची व्हॅल्यू माहिती आहे, ए बार प्लस बी बार चा होल स्क्वेअर याची व्हॅल्यू माहिती आहे, परंतु हे दोघं सारखे राहतील का नाही, तर यासाठी याला बॅलन्स करण्यासाठी 4 टाइम्स ए बार डॉट बी बार हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. दॅट इज a minus b whole square is equals to a plus b whole square minus 4 times ab. परत लक्षात द्या, a minus b चा whole square is equals to a plus b चा whole square minus 4 times ab. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग आता यामध्ये काय काय झालेलं आहे, याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, yes or no. याची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज याची व्हॅल्यू किती आहे 1, सो 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए बार डॉट बी बार ची व्हॅल्यू किती आहे -1/2. म्हणजेच काय झालं 1 प्लस मायनस ऑफ मायनस दॅट इज प्लस, म्हणजे इथे किती झाले 2, सो 3. बरोबर आहे. तर आपल्याला यामध्ये काय पाहिजे आहे, मॉड पाहिजे, मॅग्निट्यूड पाहिजे. मॅग्निट्यूड हे पॉझिटिव्ह येणार, म्हणजे याचा अर्थ मॉड ऑफ ए बार मायनस बी बार इज इक्वल्स टू व्हॉट, दॅट इज इक्वल्स टू √3. ओके, ऍक्च्युअल मध्ये ए बार मायनस बी बार ची व्हॅल्यू प्लस और मायनस √3 भेटणार, परंतु ज्यावेळेस आपण मॉड घेतो त्यावेळेस तुम्हाला याचा आन्सर हे पॉझिटिव्ह मध्ये भेटते. सो आन्सर इज √3. आन्सर काय झालेला आहे, √3 झालेलं आहे. कशा पद्धतीने केलं ते व्यवस्थित पहा. यामध्ये कुठले रिलेशन्स यूज केले ते सुद्धा तुम्हाला समजायला पाहिजे. त्यानंतर त्याच्यानंतर mod of a bar is equals to 3, mod of b bar is equals to 5, mod of c bar is equals to 7 and a bar plus b bar plus c bar is equals to 0 bar, then the angle between a bar and b bar. आता लक्षात घ्या, इथे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स तयार होतात. हा एमसीक्यूज कसा तयार होईल अजून परत दोन, तर तुम्हाला ए बार आणि सी बार मधला अँगल काढावा लागेल किंवा बी बार किंवा सी बार मधला अँगल, असं इथे प्रॉब्लेम तयार होऊ शकतं. म्हणजे थोडस जर इकडे तिकडे घुमवलं तर तुम्हाला ते प्रॉब्लेम करता यायला पाहिजे. आलं लक्षात.
काय म्हटलेलं आहे लक्षात आलेलं आहे की ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज इक्वल टू 0 बार असं दिलेलं आहे. मॉडच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे आणि अँगल कोणामधला काढायला सांगितलं ते इम्पॉर्टंट आहे. तर अँगल कोणामधला काढायला सांगितला ए बार आणि बी बारला. म्हणून ए बार आणि बी बार जागेवर ठेवायचं आहे, सी बार तिकडे ट्रान्सफर करायचं आहे. आणि समजा जर तुम्हाला ए बार आणि सी बार मधला अँगल काढायला सांगितला, ए बार आणि सी बार मधला जर अँगल काढायला सांगितला तर ए बार आणि सी बार एका बाजूला, बी बारला दुसऱ्या बाजूला घेऊन जावं लागेल. समजा जर बी बार आणि सी बार मधला अँगल काढायला सांगितला तर तुम्हाला ए बारला दुसऱ्या बाजूला घेऊन जावं लागेल. लक्षात आलं? मग आता इक्वेशन काय झालेलं आहे ते लक्षात घ्या. ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज इक्वल टू 0 दिलेला आहे. मग मला तुम्ही सांगा कोणामधला अँगल विचारलेला आहे, ए बार आणि बी बार मधला. म्हणून या सी बारला मी तिकडे ट्रान्सफर केलेला आहे. म्हणजे मॉड ऑफ ए बार प्लस मॉड ऑफ बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार इज इक्वल टू मायनस सी बार झालेला आहे. आता याला सिंप्लिफाय करत असताना कसं करतोय आपण, तर डॉट प्रॉडक्ट परत घेतो आहे स्वतः सोबतच. म्हणजे ए बार प्लस बी बार डॉट ए बार प्लस बी बार इज इक्वल टू मायनस सी बार डॉट मायनस सी बार डॉट मायनस सी बार. म्हणजेच इथे काय होणार, दॅट इज ए बार प्लस बी बार डॉट ए बार प्लस बी बार म्हणजे मॉड ऑफ ए बार स्क्वेअर प्लस मॉड ऑफ बी बार स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मायनस इंटू मायनस दॅट इज प्लस मॉड ऑफ सी बार स्क्वेअर. We know the values of mod of a bar, that is 3, so 3 square. Mod of b 5 square plus 2 times a bar dot b bar is equal to mod of c, that is 7 square. म्हणजेच 2 times a bar dot b bar is equal to 49. हा झालेला 9 25 तिकडे गेला म्हणजेच 34. बरोबर आहे? yes or no? yes. म्हणजे यामध्ये 2 टाइम्स ए बार डॉट बी बार इज इक्वल टू इथे किती आलेले आहे, दॅट इज पाहून घ्या आता इथे किती झालेले आहे 9 minus 4 that is 5 1 15 and so a bar dot b bar is equals to 15/2. But we want the values angle between a bar and b bar. A bar dot b bar चा formula, let theta be the angle between a bar and b bar. ए बार आणि बी बार मधला अँगल जो आहे तो थीटा पण घेतोय. काय घेतोय? थीटा. म्हणजेच मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू 15/2. मॉड ऑफ ए बार ची व्हॅल्यू, मॉड ऑफ ए बार ची व्हॅल्यू किती झाली 3 इंटू मॉड ऑफ बी बार ची व्हॅल्यू किती झाली 5 इंटू कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू 15/2. बरोबर आहे? मग काय झालं 5 3 जार 15 15 गे कॅन्सल्ड. म्हणजे कॉस ऑफ थीटा ची व्हॅल्यू किती झाली 1/2. कॉस ऑफ थीटा ची व्हॅल्यू किती झाली 1/2. म्हणजे थीटा इज इक्वल्स टू कॉस कोणत्या अँगल वरती 1/2 भेटतो, तर कॉस ऑफ 60 ची व्हॅल्यू 1/2 भेटते. म्हणजे हा झालेला आहे 60. ओके 60 म्हणजेच काय, तर दॅट इज π/3 and π/3 इज द आन्सर. या पुस्तकामध्ये प्रॉब्लेम झालेला होता. इथे सुद्धा π/4 होता आणि इथे सुद्धा π/4 होता. आणि ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर किती आलेला आहे π/3 and this is the answer. ओके, या पद्धतीने तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, एमसीक्यू सॉल्व्ह करायचा आहे. काय केलेलं आहे परत लक्षात घ्या. तुम्हाला जर बी बार आणि सी बार मधला अँगल काढायला सांगितला तर बी बार आणि सी बार एका बाजूला ठेवला असता, ए बारला दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर केलं असतं आणि मग सेम मेथड फॉलो अप केली असती. समजा जर तुम्हाला ए बार आणि सी बार मधला अँगल काढायचा असता तर बी बारला तुम्ही दुसऱ्या बाजूला नेलं असतं आणि सेम प्रोसिजर केली असती. आर यू अंडरस्टँड? ओके. त्याच्यानंतर द व्हॉल्यूम ऑफ ए टेट्राहेड्रॉन. टेट्राहेड्रॉनचा व्हॉल्यूम आपल्याला बाय मेथड सॉल्व्ह करायचा नाहीये. टेट्राहेड्रॉनचा व्हॉल्यूम काय असतो 1/6 टाइम्स बॉक्स प्रोडक्ट ऑफ क्वार्टर मायनस एजेस. बॉक्स प्रोडक्ट ऑफ क्वार्टर मायनस एजेस 1/6 टाइम्स. आता यामध्ये काय होतं लक्षात घ्या. क्वार्टर मायनस एजेस कसे तयार करायची तुम्हाला माहिती आहे. मी इथे थोडस लॉजिक लावून वर्क करतो आहे.
1/6 डिटर्मिनंट ऑफ क्वार्टर मायनस एजेस आपल्याला बनवायचे आहेत. काय बनवायचं आहे? क्वार्टर मायनस एजेस. त्यासाठी एक पॉइंट कॉमन ठेवतो. समजा मी हा पॉइंट कॉमन ठेवलेला आहे, इथे लिहितो मी तसं त्या पद्धतीने 1 - 6 10 इथे लिहितोय 1 - 6 10 -1 -3 7 5 -1 लॅम्बडा 7 -4 7 या पद्धतीने 4 पॉइंट्स आपण घेतलेले आहे. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन किती मिळालेला आहे? 11. बरोबर. आता लक्षात घ्या, मी याला पकडेरो ही प्रोसिजर करतो आहे. क्वार्टर मायनस एजेस तयार करतो, म्हणजेच मी आता याला याच्यासोबत, याला याच्यासोबत आणि याला याच्यासोबत करतोय. परत प्रोसिजर लक्षात घ्या, याला याच्यासोबत घेतो, परत याला याच्यासोबत आणि परत याला याच्यासोबत. मग काय होईल? -1 -1 दॅट इज -2 इथे लिहिले. काय करून राहिलो लक्षात आलं? -1 -1 इथे लिहिले आहे. -3 मायनस ऑफ मायनस म्हणजे +6 -3 +6 म्हणजे 3 7 -10 म्हणजे -3. आता मी याला आणि याला घेतोय 5 -1 दॅट इज 4 -1 मायनस ऑफ मायनस +6 म्हणजे 5 लॅम्बडा -10 ऍज इट इज. त्यानंतर याला घेतोय 7 -1 6 -4 मायनस ऑफ मायनस +6 म्हणजे 2 आणि त्याच्यानंतर 7 -10 दॅट इज -3 and that is equals to 11. and therefore 6 ला ट्रान्सफर केलं म्हणजेच यामध्ये काय झालेलं आहे लक्षात घ्या. मी या डिटर्मिनंटला सॉल्व करतोय, या डिटर्मिनंटला, आणि 6 ला ट्रान्सफर केलं म्हणजे हा झाला 66. आता काय होणार? -2 into 5 3s are 15 which 15 -15. या दोघांचं मल्टिप्लिकेशन परंतु मायनस घेऊन -2 into लॅम्बडा म्हणजे -2 लॅम्बडा मायनस ऑफ मायनस म्हणजे प्लस 2 10s are 20. त्याच्यानंतर -3 घेतो आहे, -3 घेतल्यानंतर -12 त्यानंतर -6 ने याला मल्टिप्लाय केलाय -6 into लॅम्बडा म्हणजे -6 लॅम्बडा आणि मायनस ऑफ मायनस प्लस किती झालेला आहे 60. त्यानंतर -3 into 4 2s are 8 -6 5s are 30 and that is equals to 6 11s are 66. आता याला सिंप्लिफाय करा. -2 into -15 plus 20 म्हणजे 5 -2 लॅम्बडा -3 into 60 -12 म्हणजे किती झालेलं आहे 48 बरोबर -6 लॅम्बडा. कॅल्क्युलेशन परत तुम्ही एक वेळेस करून पाहाल. -3 into -30 plus 8 म्हणजे -22 and that is equals to 66. So -2 into 5 that is -10 minus of minus that is plus 4 lambda minus 3 8s are 24 2 3 4s are 12 plus 2 14 minus into minus that is plus 6 3s are 18 lambda minus into minus plus 66 that is equals to 66. This and this get cancelled. आता यामध्ये 4 lambda plus 18 lambda म्हणजे 22 lambda is equals to या दोघांना तिकडे घेऊन गेलो म्हणजे दोघांची ऍडिशन 154 होतो. तो जर तिकडे नेला तर प्लस 154. सो लॅम्बडा इज इक्वल्स टू 154 डिवाइडेड बाय 22. आन्सर इज 7. सो विच इज द करेक्ट आन्सर? 7 इज द करेक्ट आन्सर. या पद्धतीने तुम्हाला हे 5 चे 5 एमसीक्यूज व्यवस्थित सॉल्व करायचे. हा तर बाळांनो यानंतर जो 6 7 8 9 आणि 10 आज आपण 10 कंप्लीट करू आणि उद्याच्या लेक्चर मध्ये परत 10 कंप्लीट करू म्हणजे टोटल तुमचे 20 एमसीक्यू जे आहे ते होऊन जातील. ओके तर स्टार्ट करूया. काय म्हटलेलं आहे एल एम एन आर दी डायरेक्शन कोसाइन्स. कॉन्सन्ट्रेट ऑन धिस पॉइंट. याच्यावरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं.
एल एम एन हे डायरेक्शन कोसाइन्स तुम्हाला दिल्या गेले आणि हा एक व्हेक्टर तुम्हाला दिला गेलेला आहे, बरोबर. मग यामध्ये आय कॅपचा कोएफिशियंट, जे कॅपचा कोएफिशियंट आणि के कॅपचा कोएफिशियंट हा डायरेक्शन कोसाइन्स आहे, म्हणजेच हा युनिट व्हेक्टर झालेला आहे. काय झालेला आहे? युनिट व्हेक्टर झालेला आहे. आणि म्हणून मग आन्सर काय राहणार बघा. ज्यावेळेस एंट्रान्स वगैरे असतो अशा वेळेस अशा पद्धतीचे काही प्रश्न फक्त वाचून आपल्याला त्याचं आन्सर सांगता येतं. ओके, तर यामध्ये तुम्हाला काय दिसतंय या वेक्टर मध्ये? आय कॅपचा कोएफिशियंट कोण आहे? डायरेक्शन कोसाइन. जे कॅपचा कोएफिशियंट डायरेक्शन कोसाइन्स आणि के कॅपचा कोएफिशियंट सुद्धा डायरेक्शन कोसाइन आहे, बरोबर. आणि म्हणून यामध्ये आपल्याला जे आन्सर्स मिळेल ते आन्सर कोणतं असेल? नल वेक्टर आहे का? हा मुळीच नाही. द युनिट वेक्टर अलॉंग द लाईन, हा जो वेक्टर आहे याला कोणता वेक्टर म्हटलेला आहे आपण? युनिट वेक्टर. परत यामध्ये एनी वेक्टर म्हटलेला आहे, वेक्टर परपेंडिक्युलर टू द लाईन म्हटलेला आहे. म्हणजेच यामधलं सर्वात करेक्ट आन्सर कोणतं असेल? द युनिट वेक्टर अलॉंग द लाईन, बरोबर आहे. आणि समजा या एलच्या जागेवर तुम्हाला जर इथे म्हटलं असतं की ए बी सी आर दी डायरेक्शन रेशोज आणि ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप अशा पद्धतीचा जर तुम्हाला वेक्टर दिलेला असेल तर आपलं यामध्ये असणार आन्सर कोणतं असणार? दॅट इज एनी व्हेक्टर अलॉंग द लाईन. त्या लाईनच्या अलॉंग असणारा कुठलाही एक व्हेक्टर असणार किंवा हे डायरेक्शन रेशोज असतील किंवा डायरेक्शन रेशोज असतील. आता काय आहे? डायरेक्शन कोसाइन्स. अशा वेळेस ते काय झालेलं आहे? युनिट व्हेक्टर. क्लिअर. आणि म्हणून यामधलं करेक्ट ऑप्शन कोणतं आहे? तर बी नंबरचं हे करेक्ट ऑप्शन आपल्याला भेटते. बघा 6 नंबरच्या एमसीक्यूज मध्ये काय दिलेलं आहे? इफ अल्फा बीटा अँड गॅमा आर द डायरेक्शन अँगल्स ऑफ द लाईन, अल्फा किती डिग्री आहे ते दिला गेलेला आहे, बीटा किती डिग्री आहे ते दिला गेलेला आहे, तर तुम्हाला गॅमा फाइंड आउट करायचं आहे. दॅट्स व्हेरी सिंपल. तुम्हाला एक रिलेशन माहिती आहे, cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इज इक्वल्स टू 1 असतो आणि हे आपण प्रूफ सुद्धा केलेलं आहे. cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इज इक्वल्स टू 1. मग आता यामध्ये काय झालेलं आहे? cos स्क्वेअर अल्फा म्हणजे cos स्क्वेअर 60 डिग्री, cos स्क्वेअर बीटा means cos square 45 डिग्री, त्यानंतर cos square gamma आणि that is equals to 1 and therefore cos of 60 ची व्हॅल्यू झाली 1/2 so 1/2 square, cos of 45 ची व्हॅल्यू झाली 1/√2 whole square आणि हा झालेला आहे cos square gamma is equals to 1. So 1/4 plus 1/2 plus cos स्क्वेअर गॅमा इज इक्वल्स टू 1, बरोबर. आणि मी नेहमी तुम्हाला सांगत आलोय की कॅल्क्युलेशन करत असताना डिनॉमिनेटर घेऊन कॅल्क्युलेशन करू नका. मग यामध्ये डिनॉमिनेटर 4 आणि 2 आलेला आहे, तर 4 आणि 2 चा एलसीएम कोण आहे ते पहा. तर 4 आणि 2 चा एलसीएम झालेला आहे 4. मग या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करा, या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करा म्हणजे इथे किती झाला? 1. 4 into 1/2 म्हणजे 2. त्यानंतर 4 into cos स्क्वेअर गॅमा म्हणजे cos स्क्वेअर गॅमा आणि 4 into 1 that is 4. 1 plus 2 that is 3. 3 तिकडे ट्रान्सफर केला म्हणजे 4 minus 3 that is equals to 1. So cos स्क्वेअर गॅमा is equals to हा जो 4 आहे तो 4 जर तिकडे ट्रान्सफर केला तर 1/4 झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ cos of gamma is equals to plus or minus 1/2 झालेला आहे. cos of gamma ची व्हॅल्यू आपल्याला plus or minus 1/2 भेटलेली आहे. मग आता यामध्ये
cos of gamma is equals to 1/2 आणि दुसरं cos of gamma is equals to -1/2. cos कोणत्या अँगल वरती 1/2 भेटतो तर दॅट इज 60 डिग्री. म्हणजे याचा आन्सर गॅमा इज इक्वल्स टू किती झालेला आहे 60 डिग्री. आता यामध्ये हा काय झालेला आहे निगेटिव्ह. तुम्हाला मी शिकवलेलं होतं आठवत असेल बघा अँगल कसे रोटेट करायचे आहे. तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे cos of pi minus theta is equals to minus cos theta. हे तुम्हाला फॉर्म्युले डेव्हलप करता येतात. cos of pi minus theta ची व्हॅल्यू असते minus cos theta. मग यामध्ये cos of 60 आहे हा minus cos of 60 आहे तर याला मी pi म्हणजेच किती झाला 180. pi म्हणजेच किती झाला 180 तर 180 थीटाच्या जागेवर कोण आहे तर 60 म्हणजे cos of 180 minus 60 म्हणजे cos of 120 is equals to minus cos of 60. हे रिलेशन तुम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ यामध्ये गॅमाची व्हॅल्यू काय झालेली असेल यस गॅमाची व्हॅल्यू काय झालेली असेल दॅट इज 120 डिग्री. परत लक्षात द्या 120 डिग्री कसं केलेलं आहे. cos of gamma ची व्हॅल्यू तुम्हाला काय दिसते रे -1/2 दिसते. म्हणजेच मायनस cos of कोणत्या अँगल वरती 1/2 असतो 60 डिग्री वरती. आता मला तुम्ही सांगा इथे हा टर्म भेटलेली आहे मायनस आहे cos of theta. थीटाच्या जागेवरती कोण आहे 60. थीटाच्या जागेवरती काय लिहिलं आहे 60 तर इथे थीटाच्या जागेवर 60 म्हणजेच cos of 180 minus 60 म्हणजे 120 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली minus cos of 60 and so theta is equals to either 60 degree or 120 degree. So which is the correct answer? That is D is the correct answer. Seventh number, the distance of the point 3, 4, 5 from the y-axis. आता लक्षात घ्या यामध्ये जर y ऍक्सिस पासून आपल्याला या पॉइंटचं डिस्टन्स काढायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की y डिस्टन्स वरती x कोऑर्डिनेट 0 असतो z कोऑर्डिनेट 0 असतो. मग व्हॉट्स अबाउट y कोऑर्डिनेट. y कोऑर्डिनेट कसा घ्यायचा तर अगदी सिंपल कंडिशन आहे. y कोऑर्डिनेट आपण कसा डिसाइड करतोय तुम्हाला माहिती आहे. हा जर ग्राफ काढलेला आहे आणि मला जर इथून एखादा पॉइंट पाहिजे असेल हे डिस्टन्स मोजायचं आहे तर इथे जो पॉइंट घेतलेला आहे तर याचं हे डिस्टन्स काय असते परपेंडिक्युलर डिस्टन्स असते. हे डिस्टन्स इथे बरोबर आहे. हे कोणाचं झालेलं आहे x ऍक्सिसचं आणि ते आपण इथे डिस्टन्स लिहित असतो. जे काही असेल ते डिस्टन्स इथे लिहित असतो. मान्य आहे. म्हणजेच आपल्याला यामध्ये y कोऑर्डिनेट जो आहे तो कोणता भेटणार आहे दॅट इज 4. y कोऑर्डिनेट कोणता भेटणार आहे 4 भेटणार आहे. क्लियर. कारण त्या स्पेस मध्ये हा पॉइंट आहे. त्या स्पेस मध्ये हा पॉइंट आहे. x ऍक्सिस वर तो जो पॉइंट आहे 3 आहे. y ऍक्सिस वर 4 आहे आणि z ऍक्सिस वर 5 आहे. मग आता y ऍक्सिस बद्दल जर आपण विचार केला तर या पॉइंट मधून मी काय केलं याच्यावरती परपेंडिक्युलर टाकलेला आहे तर हे झालेलं आहे शॉर्टेस्ट डिस्टन्स. हे काय झालेलं आहे शॉर्टेस्ट डिस्टन्स. मग हे जे डिस्टन्स आहे आता हे जर काउंट केलं तर इथे कोणता पॉइंट आलेला आहे तर हा x ऍक्सिस वरचा पॉइंट आलेला आहे आणि तेच आपल्याला इथे दिसतंय दॅट इज 4. आणि म्हणून y ऍक्सिस वर असणारा पॉइंट हा काय झालेला आहे 0,4,0. तो जर x ऍक्सिस पासून विचारलं असतं तर हा पॉइंट काय झालेला असता 3,0,0. कोणासाठी x ऍक्सिस साठी. हा कोणासाठी आहे y ऍक्सिस साठी आणि z ऍक्सिस साठी काय आलेला असता 0,0,5 हा झालेला आहे z ऍक्सिस साठी. आलं लक्षात. म्हणजेच या पद्धतीने तुम्हाला हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. म्हणजेच हा जो प्रॉब्लेम आहे इथे y च्या जागेवर x ऍक्सिस येऊ शकतो y च्या जागेवरती z ऍक्सिस येऊ शकतो. तर अशा वेळेस तुम्हाला हा चेंज करता यायला पाहिजे.
मग आता या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स पाहिजे आणि तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे, दॅट इज रूट ऑफ x1 मायनस x2 होल स्क्वेअर म्हणजे 3 मायनस 0 चा होल स्क्वेअर डिस्टन्स आहे, 4 मायनस 4 चा होल स्क्वेअर, त्यानंतर प्लस 5 मायनस 0 चा होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल्स टू 3 स्क्वेअर मीन्स 9, 4 मायनस 4 दॅट इज 0 आणि 5 स्क्वेअर दॅट इज 25. सो 25 प्लस 9 दॅट इज 34. सो 34 इज द करेक्ट आन्सर. समजा जर एक्स एक्सिस बद्दल असतं तर काय झालं असतं रे, हा पॉइंट घेतला असता. 3 मायनस 3 किती झालं असतं 0. मग 4 चा स्क्वेअर लक्षात घ्या, यामध्ये जर तुम्हाला एक्स ऍक्सिस पासून डिस्टन्स पाहिजे असेल तर मी हा पॉइंट सोडून देईल आणि रूट ऑफ या दोन्ही पॉइंटच्या स्क्वेअरची ऍडिशन करणार. झेड ऍक्सिस पासून जर मला या पॉइंटचं डिस्टन्स पाहिजे असेल तर मी हा पॉइंट सोडून देईल आणि मग 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर यांचा स्क्वेअर रूट घेईल, या दोघांच्या ऍडिशनचा स्क्वेअर रूट घेईल. मला जर वाय ऍक्सिस पासून डिस्टन्स पाहिजे असेल तर शॉर्टकट ट्रिक्स लक्षात ठेवा. वाय ऍक्सिस पासून जर या पॉइंटचं डिस्टन्स पाहिजे असेल तर मी हा पॉइंट सोडून देईल, मग 3 चा स्क्वेअर झाला 9 आणि 5 चा स्क्वेअर झाला 25. 25 प्लस 9 दॅट इज 34 आणि 34 चा स्क्वेअर रूट. हे झालेलं आहे डिस्टन्स. अशा पद्धतीचा एमसीक्यूज तुम्हाला परत येऊ शकतो, वेगळा येऊ शकतो. प्रॉब्लेम नंबर 8, द लाईन जॉइनिंग द पॉइंट्स. आता एक लाईन अशी आहे की जी या दोन्ही पॉइंटला जॉईन करते. सो द डायरेक्शन ratios of a line are direction ratios काय असतील तर a minus of -2 म्हणजे झालेला आहे a plus 2, b -1 so b -1, त्यानंतर c minus of -8 म्हणजे c plus 8. The direction ratios of a line are a plus 2, b minus 1 and c plus 8. हे झालेलं आहे direction ratios of a line formed by joining these two points. त्यानंतर परत एक आपल्याला लाईन दिलेली आहे. सेकंड लाईनचे डायरेक्शन रेशोज काय आहे तर सेकंड लाईनचे डायरेक्शन रेशोज तुम्हाला दिलेले आहे, दॅट इज 6,2,3. ओके. आणि आता ह्या ज्या दोन लाईन्स आहे, ह्या दोन लाईन्स एकमेकाला पॅरलल आहे, म्हणजेच काय तर त्यांच्या डायरेक्शन रेशोज प्रपोर्शनेट आहे. पॅरलल आहे म्हणजेच त्यांचे डायरेक्शन रेशोज प्रपोर्शनेट आहे. सो a plus 2 upon 6 is equals to b minus 1 upon 2 is equals to c plus 8 upon 3. आणि आता याला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर भेटून जाते. ओके. आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की हे जे पॉइंट्स आहे हे पॉइंट्स यामध्ये पुट अप करून पाहिजे. म्हणजेच मी जर हा पहिला पॉइंट घेतलेला असेल तर 4 plus 2 दॅट इज इक्वल्स टू 6. 4 plus 2 किती झाले 6. 6 डिवाइडेड बाय 6 म्हणजे किती झालं पण. त्यानंतर b ची व्हॅल्यू तुम्हाला दिसते 3. So 3 minus 1 divided by 2 म्हणजे 2 by 2 that is equals to 1 again. Then minus 5 plus 8 upon 3 म्हणजे 3 by 3 that is equals to 1. याचा अर्थ इथे सारखा आलेला आहे. म्हणजेच याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला आन्सर कोणते भेटू शकतात 4, 3, -5 भेटू शकतात. आणि म्हणून आपलं पहिलं ऑप्शन अगदी करेक्ट आहे. आणि पहिला ऑप्शन जर करेक्ट आहे तर दुसरं तिसरं पाहण्याची काही गरज नाही आहे, चौथं पाहण्याची काही गरज नाही आहे. ओके. तर लक्षात ठेवा केव्हा दोन लाईन एकमेकाला पॅरलल असतात ज्यावेळेस त्यांच्या डायरेक्शन रेशोज प्रपोर्शनेट असतात आणि डायरेक्शन कोसाइन इक्वल असतात. आलं लक्षात. डायरेक्शन कोसाइन इक्वल असतात आणि डायरेक्शन रेशोज प्रपोर्शनेट असतात. अशा वेळेस त्या दोन लाईन एकमेकाला पॅरलल असतात. ओके. If cos of alpha, cos of beta, cos of gamma are the direction cosines of a line, then the values of sin square alpha plus sin square beta plus sin square gamma is equals to. आता आपल्याला यामध्ये cos of alpha, cos of beta आणि cos of gamma डायरेक्शन कोसाइन्स दिलेले आहे
तर एक रिलेशन आपल्याला माहिती आहे, cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इज इक्वल्स टू 1 असतो. बरोबर आहे. मग आता हे जर आपण एक्सप्रेशन घेतलेलं असेल sin स्क्वेअर अल्फा प्लस sin स्क्वेअर बीटा प्लस sin स्क्वेअर गॅमा, हे जर आपण घेतलेलं असेल तर याला आता कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल, तर या sin स्क्वेअर ला कन्वर्ट करा cos स्क्वेअर मध्ये and we know one relation sin square theta plus cos square theta is equals to 1. So sin square theta is equals to 1 minus cos square theta. हे तुम्हाला रिलेशन माहिती आहे. म्हणजेच sin स्क्वेअर अल्फा ला आपण लिहितो आहे 1 minus cos स्क्वेअर अल्फा प्लस sin स्क्वेअर बीटा ला लिहितो आहे 1 minus cos स्क्वेअर बीटा आणि sin स्क्वेअर गॅमा ला लिहितो आहे 1 minus sin cos स्क्वेअर गॅमा. cos स्क्वेअर गॅमा या पद्धतीने आपण घेतो आहे. आता यामध्ये काय आला 1 plus 1 plus 1 that is equals to 3. देन मायनस जर कॉमन काढलेला असेल तर cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इथे तुम्हाला दिसतो आहे आणि याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे दॅट इज 1. सो 3 minus 1 that is equals to 2. ओके. आणि आता यामध्ये या पद्धतीने तुम्हाला हा एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये नेक्स्ट आपण एमसीक्यूज घेऊ आणि ते कंप्लीट करून टाकू. ठीक आहे. आणि थोडस या वेळेमध्ये ऍडजस्टमेंट करून लगेचच आपण सेकंड पेपर आणि प्लस फर्स्ट पेपर अशा पद्धतीने चालत राहू. याच्यानंतर आपण लगेचच असं करू मॅट्रासिस, स्ट्रेट लाईन हे चॅप्टर्स घेऊ. ठीक आहे.